बळीराजा फळ रोपवाटिका ही आंबा उत्पादक रोपवाटिका आहे, शासनमान्य रोपवाटिका आहे। सर्व प्रकारचे व अल्प किमतीमध्ये स्वतः निर्मित करीत असल्यामुळे अल्प किमतीमध्ये सर्व साईजमध्ये शेतकरी बांधवांची जी इच्छा असेल त्या साईजमध्ये त्यांना रोपं पुरवले जातील। शेतकरी मित्रांनो, माझ्या हातात आता हे 3 फळं आहेत। सर, हे कोणते कोणते फळं आहेत आणि कोणत्या जातीचे आहेत सांगा आम्हाला एकदा। हा हापूस आहे। हा हापूस? हा, म्हणजे कोकणात जो असतो तो हापूस? तो हापूस। अच्छा, बघू शकतात हा हापूस। आणि हा? हे बजरंग आहे। हा बजरंग आहे आणि हा महाराजा आहे। हा महाराजा, नावाप्रमाणेच आहे महाराजा। हा, केशर बरोबरच इतर 30 व्हरायटी बागेमध्ये एक संकलन आंबा संकलन केलेलं आहे। याच्याबरोबर केशर क्वांटिटीमध्ये झाडं आहेत। नमस्कार शेतकरी मित्र हो, न्यूज टापूचा हा स्पेशल शो गाव शिवार या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटीला आलो आहोत। लोकमतचा कृषीरत्न पुरस्कार, बळीराजा पुरस्कार, त्याचबरोबर आकाशवाणीचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार ज्यांना प्राप्त आहे ते विक्रम दिलीप बजगुडे सर। सर, मनापासून तुमचं स्वागत आहे। धन्यवाद सर। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतोय, वांगी हे गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, बीड तालुक्यामध्ये, बीडपासून 14 किलोमीटरवरती हे गाव आहे। आणि हा परिसर जर तुम्ही पाहिला तर चारही बाजूला तुम्हाला डोंगर दिसेल आणि अशा या डोंगरामध्ये म्हणजे जिथं सगळ्या माणसांच्या आशा संपतात आणि माणसं निराश होतात, पण तिथंही आपल्या जिद्दीच्या बळावर, मेहनतीच्या बळावर आणि सातत्यानं काहीतरी नवीन करण्याची मनात जिद्द असताना ही जी फळबाग या ठिकाणी फुलवली आहे, तर मला असं वाटतं ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक प्रेरणा आहे आणि एक आदर्श आहे। सर, मला एक सांगा की ही जी शासनमान्य बळीराजा फळरोप वाटिका आहे, बरोबर आहे, तर त्याची ही संकल्पना नेमकी या माळ रानावरती कशी सुचली आणि ही कल्पना कशी डोक्यात आली? बळीराजा फळ रोपवाटिका याची संकल्पना सुचण्याचं कारण म्हणजे 1992ला रोहिओ फळबाग लागवड अंतर्गत कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग बीड यांना त्यांच्या योजनेमध्ये बसून वडिलांनी 1992ला फळबाग लागवड केली, आंबा फळबाग लागवड। अच्छा, मग तुमच्या वडिलांनी? हा, याचं कुठंतरी एक बीज छोटंसं वडिलांनी लावलेलं आहे। त्याला फक्त मी 2007 नंतर पाणी घालून मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण सिंहाचा वाटा वडिलाचा आहे आणि तो वारसा फक्त तुम्ही पुढं चालवलेला आहे। तर 1992ला मातृवृक्षांची लागवड केली। त्याच्यानंतर 1998ला या रोपवाटिकेची सुरुवात झाली। अच्छा। आणि त्याच्यानंतर 2008ला शासन मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग बीड यांनी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देऊन या सर्टिफाईड रोपवाटिकेला रोप विक्रीचा परवाना दिलेला आहे। आता तुम्ही म्हणाला सर 2008 पासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, म्हणजे तुम्ही हे काम हाती घेतलं। का वाटलं बरं सर की आता आपण हा वारसा पुढे चालवला पाहिजे? म्हणजे तुम्हाला का वाटलं असं वैयक्तिक? मला वाटण्याचं कारण हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे। बरोबर आहे। याच्यामध्ये मी भाग 2 आहे भाग 1 वडील आहेत मेन, त्याच्यामुळं मी फक्त ह्याला अपडेट करीत आणलेलं आहे इथपर्यंत। आणि ज्या चुका माझ्याकडून किंवा माझ्या वडिलाला जी बी असं वाटलं की बाबा आपण इथं हे आंब्याचं अंतर जास्त झालं, बरोबर आहे, हे कमी करायला पाहिजे, लेबर खर्च जास्त होतोय, मग ते प्रत्येक गोष्ट अपडेट करीत आज इथपर्यंत आणलेला आहे। म्हणजे जे काही मागच्या वर्षात काही एक वेगळा अनुभव आला, तो अनुभव पुन्हा गाठीशी घ्यायचा, मग त्यामध्ये अजून सुधारणा करत या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत। चला आपण जाणून घेऊया आता। सर, आपल्या शासनमान्य बळीराजा फळ रोपवाटिकेमध्ये किती रोपांची संख्या आहे म्हणजे सद्यस्थितीला, आणि किती बॅग्स आहेत, म्हणजे काय सांगाल नेमकं?
85,000 रोपांची संख्या आहे. अच्छा, इथेच पूर्ण? हां, पूर्ण आपण जेवढं बघतो 85,000 रोपाची संख्या आहे. ही बॅग साईज आहे 6-8. अच्छा. आज 10 मे रोजी 6-8 पूर्ण प्लॅस्टिक सोडलेलं आहे रोपांचं. अच्छा. ही लाईव्ह उंची पाहू शकता तुम्ही. 6-8. हां, 2.5 फूट, 2 फूट, 1.5 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत आज 10 मे रोजी रोप आहे. तुम्ही प्रात्यक्षिक पाहू शकता. बरोबर आहे. हे पूर्ण रोप पूर्णची पूर्ण 6-8 बॅग साईजमध्ये आहे. पूर्ण साईजमधले रोपं बाहेर काढलेले इथं या लाईनमधून. याची किंमत 60 रुपये आहे. 60 रुपये. शासकीय किंमत याची 90 रुपये आहे. म्हणजे 30 रुपये आपल्याकडे कमीच आहे. कमी आहेत. म्हणजे शासकीय बॅग साईज 6-8च्या रोपाची शासकीय किंमत 1 वर्ष पूर्ण रोपाची किंमत 90 रुपये आहे. तर हे रोप आपल्याला 60 रुपयाला भेटतं कमीत कमी. इथून सुरुवात होती रोपाच्या किमतीची. 60 रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे. हा, 1 वर्षाच्या रोपाची. इथून जास्त तर केशर आहे. केशर? हो, जास्त जे फळबाग लागवडीसाठी उपयोगात येतो तर तो केशर येतो. त्याच्यानंतर परागीकरणासाठी दशेरी, आम्रपाली, राजापुरी थोडं बहुत 5% जे टाकतात. हां, ते टाकतात ते पण उपलब्ध आहेत आपल्याकडे. बरं सर, आता आपण जेव्हा म्हणजे शेतकरी आपल्याकडे येतात, रोप वगैरे आपल्याकडनं घेऊन जातात, बरोबर आहे का नाही? जसं आता तुमचा मोबाईल नंबर असतो तर सगळ्या महाराष्ट्रातून तुम्हाला कॉल येतात. आता हे शेतकरी जेव्हा रोपं घेऊन जातात तर तेव्हा रोपं तुमच्याकडून घेऊन गेल्यानंतर त्यांना काही मार्गदर्शन करता का तुम्ही, की म्हणजे रोप लागवडीच्या वेळेला जमिनीची निवड कशी करावी किंवा लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे, काय मार्गदर्शन कराल किंवा काय सांगाल? तुमचा अनुभव काय आहे नेमका? लागवड करत असताना आता शेतकरी लागवड करत आहे तर ते व्यापारी आहेत का ते नोकरीला आहेत का ते प्रॉपर स्वतः शेती करतात, याच्यावर अंतर थोडं कमी जास्त होतं. कसं काय बरं नेमकं? म्हणजे जर व्यापारी असेल, नोकर असेल आणि स्वतः शेतकरी, काय अंतर कसं नेमकं? स्वतः शेतकरी जर काम करणारा असला तर 6x12 किंवा 8x12. हां. आणि जर नोकरी करणारा असेल तर? नोकरी करणारा असेल तर ते प्रॉपर लक्ष देऊ शकत नाहीत तिथं. बरोबर. हां, ते कधीतरी त्यांच्या सुट्टीनुसार जेव्हा वेळ देणार आणि येणार, संडे, शनिवार, रविवार कधी त्याची पूर्ण छाटणी करू शकत नाहीत. त्याच्यामुळं त्यांना झाडाचा व्यास थोडा जास्त होतो. त्याच्यामुळं अंतर वाढून देतो 10x12. बरोबर. किंवा त्यांना जसं वाटेल तसं 12x14 वाटेल किंवा 10x14 वाटेल तसं अंतर वाढून देतो. म्हणजे तुमची मेहनत करण्याची तयारी कशी आहे त्यानुसार. किंवा काही नोकरीला बी असले आणि तिथं शेतीमध्ये प्रॉपर जे काम करणारे त्यांचे जे कोण मॅनेजमेंट करणारे असतील, बरोबर आहे, त्यांचं जर पूर्ण मॅनेजमेंट करायची, मी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पूर्ण मॅनेजमेंट करायची असली तर त्यांना जनरल शेतकऱ्यासारखं 6x12 किंवा 8x12 बी देतो. तसं काही नाही, मार्गदर्शन करतात. नाही, समोरच्याची सांभाळण्याची स्थिती कशी आहे की ते प्रॉपर स्वतः लक्ष देऊ शकतात का, काम करून घेऊ शकतात, स्वतः करू शकतात किंवा किती दिवसाला वेळ करून देऊ शकतात त्या बागेला, त्याच्यानुसार त्यांना बागाचं अंतर कमी जास्त करून द्यावं, त्यावरती ठरतं. बरं, जमिनीची निवड कशी केली पाहिजे? जर लागवड करायची असेल तर काय कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? आंबा बागेसाठी उत्तमातली उत्तम प्रतीची जमीन म्हणजे हलकी आणि पाणी निचरा होणारी, जास्त काळी आणि आपल्याकडं जे खोलगट जमीन किंवा पानसळ जमीन म्हणतात तर त्यांनी आंब्याची मूळ कूज होती. इथून पाठीमागचं बरंचसं मी दिलेले रोपं असतील किंवा मला आलेले अनुभव असतील व्हिजिटिंगवर गेल्यानंतर, बरोबर, बिगर विचारताना शेतकऱ्यांनी नेले, लागवड केली, तिथं पाणी लागलं, म्हणजे ते मार्गदर्शन घेतलं नाही की कुठं लावायचं. हो, अचानकच त्यांनी म्हणजे काही चौकशी बी नाही काही केली, इथून रोपं नेले आणि लागवड केली, आमचे रोपं जळायला लागलेत असं आमच्याकडं तक्रार केली. बरोबर आहे. तर त्यांच्याच जमिनीमध्ये अर्ध्या भागामध्ये जिथं खड्डा आहे, पाणी लागतंय, तिथले खराब झाले आणि जे चढावरचे पाणी निचऱ्याच्या जागेवरचे चांगले आले. म्हणजे असा ग्राउंडवरचा प्रॉपरली मला अनुभव आहे. अच्छा, म्हणून ती काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त 1-2-3 महिने साधे M45 ब्ल्यू कॉपर, साप, अवतार, 22 सारखे बुरशीनाशकं पावसाळ्याच्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 15-15 दिवसाच्या अंतराने, किंवा ते शक्य होत नसेल तर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, अॅजिटोबॅक्टर्स, रायझोबियम असे जे जैविक जीवाणू अँटी बुरशीनाशक जरी सोडले तरी जमिनीमधून पाणी साचून जे बुरशीनाशकं लागतात ते कंट्रोल होतात.
आता बरेच शेतकरी बांधव काय होतं की लावायचे असते किंवा मग हौस असते, मार्गदर्शनाचा अभाव असतो आणि मग अचानकपणे फळबाग तर येते, पण मग ती फवारणी कधी करायची, त्याचं नियोजन कसं असतं, तर या सगळ्या गोष्टींची काय काळजी घेतली पाहिजे. झाडांची लागवड आपण करतो, झाडं मोठाले होतात, पण फळ जेव्हा येते तर फळ गळतीचं प्रमाण खूप जास्त होतं. नेमकं फळ का गळती होती किंवा या सगळ्या ज्या गोष्टी अचानक उद्भवणारे जे प्रॉब्लेम्स असतात तर त्यांनी शेतकरी अगदी भांबावून जातात की अरे हे कसं काय झालं नेमकं. तर ह्या चुका नेमका का बरं होतात नेमकं? आता ग्राउंड लेवलवर भरपूर अडचणी असतात. मोहरावरती थ्रिप्स आहे, तुडतुडा आहे, लाल माशी आहे का हिरवी माशी आहे का पिट्या ढेकून कोणता अटॅक कोणता आहे किंवा कॅल्शियमची बोरॉनची किंवा मायक्रोन्यूट्रनची कशाची कमतरता आहे, कशामुळे, कारण त्याचे वेगळे वेगळे कारणं असू शकतात. बरोबर. फळगळतीचे. तर तसं शोधून किंवा जे संपर्कामध्ये येते शेतकरी हे अशाने असं आहे, आम्ही मायक्रोन्यूट्रन दिले, कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिले, मग त्या काळामध्ये कुठं कुठं थ्रिप्सचा असर असू शकतो, म्हणजे त्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या वातावरणानुसार बदल झालेला असू शकतो तो. कारण एका जागेवरच एक कारण असू शकतं, दुसऱ्या जागेवर दुसरं कारण असतं. प्रत्येक जागेवर एक हवामान बदललं की कारण बदललं 100%. म्हणजे मग त्यामुळे शेतकऱ्यांनी ती कुठली गोष्ट करण्याआधी जर मार्गदर्शन असेल तर निश्चितपणे त्यांची फळबाग पण खूप चांगली फुलेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे होणारं नुकसान आपलं टाळलं जाईल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण जर आंबा फळबाग लागवड करायचा विचार करत असाल तर शासनमान्य बळीराजा फळ रोपवाटिका वांगी या रोपवाटिकेवर एक वेळेस अवश्य भेट द्या. आपल्या सेवेसाठी बॅग साईज 6-8 म्हणजे उंची 1.5 फुटापासून वरी व वजन 1.5 किलो आणि 2 किलो या बॅग साईजपासून ते 50 किलोच्या बॅग साईजपर्यंत पूर्ण आंब्यामधून साईज आपल्या रोपवाटीवर उपलब्ध आहेत. त्याकरिता शासनमान्य बळीराजा फळ रोपवाटिकेला जे कोणी शेतकरी बांधव आंबा लागवड करण्याचा विचार करत असेल किंवा करणार असेल, या लागवड करण्यासाठी बुकिंगसाठी संपर्क साधावा व पूर्ण माहिती, जमीन, त्याचं खत व्यवस्थापन, आंब्याची साईज कोणची निवडायची, लागवड अंतर, पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल आपल्याला. त्याकरिता एक वेळा अवश्य भेट द्यावे. धन्यवाद. बॅग साईज 9-11, वजन 5 किलो, उंची पूर्ण आपण पाहू शकता 3.5 फुटाची कामठी लावलेली आहे. आता सध्या हे 3 फूट प्लस झाड आहे. काही 3 फुटाचे येतं, काही 3.5 फुटाचे येतं. आज 10 मे रोजी. आणि विशेष म्हणजे हे 2 कोईवर 1 कलम केलेला आहे. आपण समोर पाहू शकता. दोन कोईवर 1 कलम केलेला आहे. हे पूर्णचे पूर्ण लाईन. आणि हे पण आपण जेवढं रोप आहे हे पूर्णचे पूर्ण आपण पाहू शकता. 2 कोईवर कलम बांधलेला आहे, 1 कलम. बॅग साईज 13-14, झाडाचे वय वर्ष 2. हे पूर्ण जे झाड आहे ते 3 फूट, 3.5 फूट, 4 फुटावरून कट मारलेलं पूर्ण ब्रँचिंगचं झाड तुम्ही लाईव्ह बघू शकता. एकाच 3 केलेले पूर्ण झाडाला, पूर्ण ह्याला झाडामध्ये 3 कुठे 2 कुठे पूर्णच्या पूर्ण फांद्या कामठी लावलेली पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला. माझी उंची 6 फूट आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, बॅग साईज 21-21, वजन 50 किलो, झाडाचं वय वर्ष 3. जे शेतकरी बांधवांच्या फळबाग लागवडीमध्ये झाडं जळून किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं तूट झालेली आहे त्यांच्यासाठी मोठ्या साईजचे झाडं आहेत, किंवा जो फ्रेश बाग बी लागवड करणार आहे त्यासाठी पण हे पूर्ण आज 10 मे रोजी आपण लाईव्ह पाहू शकता. झाडाची उंची, झाडाची बॅग साईज, केशर आंबा कलम. नमस्कार शेतकरी बंधूंनो, बॅग साईज 13-14, वय वर्ष 2, केशर आंबा कलम. हे तुम्ही बरेचसे शेतकरी बांधवांनी जुने बाग लागवड केलेले असते व त्याच्यामध्ये जे झाडं जळालेले असते ती तूट भरून काढण्यासाठी ज्या शेतकरी बांधवांना मोठ्या साईजचे आंब्याचे झाडं पाहिजे असतील त्यांच्यासाठी हा आहे.
आणि ज्यांना मोठे झाड डायरेक्ट पण लागवड करायची असते त्यांच्यासाठी पण हे चालतात. धन्यवाद. बॅग साईज 13-14 केशर आंबा कलम, 1 कुईवर 1 कलम केलेलं आपण हे लाईव्ह पाहू शकता. हे 4 फुटाची कामटी आहे पूर्णचे पूर्ण. हे आज 10 मे रोजी पूर्ण काही 3.5 फुटाचे आहेत, काही 3 फुटाचे आहेत, काही 4 फुटाचे आहेत. याच्या बॅगचं वजन 15 किलो आहे. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना वाटतं की मोठ्या बॅग साईजमध्ये पाहिजे, झाडाच्या मुळ्याच्या कॉईल झाल्या नाहीत पाहिजे. त्यासाठी या रोपवाटिकेवरून तुम्हाला 1.5 किलो, 3 किलो, 5 किलो, 12 किलो आणि 15 किलो सगळ्या साईजच्या 50 किलोपर्यंत झाडं आहेत. त्याच्यापैकी 1 वर्षाचं झाड 15 किलो बॅग साईजमध्ये आपण हे लाईव्ह आज 10 मे रोजी पाहू शकता. सर, आता पलीकडची जी फळबाग आहे म्हणजे ही बाजूची, आता या झाडांची उंची बघा किती उंचावरती आहे. आणि या बागेत जर आपण आलो तर अगदी हे सहज हाताला येतील अशा यावरती आहेत. मग या उंचीमधला फरक काय नेमका कशामुळे? अगदी या बाजूला जर आपण गेलं तर झाडं खूप उंचावरती आहेत आणि हे छोटे छोटे झाडं आहेत. नेमकं काय कारण बरं? नेमकं तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे की जुन्या जे समजा आपल्याकडून चूक झालेल्या आहेत ते अंतर 20x20 वरचं आहे. आणि हे किती आहे? हे 8x12 वरचं अंतर आहे. त्याला मुलं लावावं लागते, त्याला खुडी पोहरी पूर्ण, आणि ते वरून आंबे पडणार किंवा आंबे फळांचं प्रमाण जर जास्त लागलं तर त्याची थिनिंग करता येत नाही, विरळणी. हे तुम्ही पाहू शकता. ते झाड बी समोर 20 वर्षाचं, हे 5 वर्षाचं झाड आहे. हे 8x12 वरचा बाग आहे पूर्णचे पूर्ण. हा म्हणजे कमी मेहनतीमध्ये तुम्ही विरळणी बी करू शकता आणि हाताने पूर्ण माल काढू शकता. म्हणजे आता जसं तिकडे आपण बघतो की ते मुलं वर जातात, काढतात, त्यांची काढणी पडतो किंवा रुचिक निघतो त्याच्यामधून, देठामधून, त्याच्यापासून सुद्धा आंबा खराब होतो. हे तुम्ही हाताने काढू शकता 1 इंच देठ ठेवून. म्हणजे मजुराची संख्या पण तुम्हाला कमी लागेल. इथं महिला सुद्धा पूर्णचे पूर्ण समजा आंबा हे उतरू शकतं. पूर्ण झाड हे पूर्णचे पूर्ण हे 450 हे 1 एकरामध्ये नवीन लागवड आहे ही. तर हे पूर्णचे पूर्ण महिला सुद्धा उतरू शकतात. हे बाग पूर्ण महिलांनी उतारलेला आहे. म्हणजे उंची कमी आहे, त्याच्यातले त्यात पुन्हा मजुरही कमी लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकसानही होत नाही. नुकसान होतच नाही. कमी म्हणण्यापेक्षा होतच नाही. इथं महिलांना दैनंदिनी रोज 250 रुपये, पुरुषाला 700 रुपये. 700 रुपये. आणि म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये खर्चामध्ये पूर्ण बाग हे 450 झाडं उतरून घेतले. तर वा वा वा, हा फरक आहे मोठ्या झाडामधला आणि छोट्या झाडामधला, किंवा छोटं झाड म्हणण्यापेक्षा जास्त अंतरावर लागवड. बरं, हा फरक कधी तुमच्या लक्षात आला की मोठे झाडं असताना एवढं नुकसान होतं, किंवा मग आपण आता याच्यामध्ये काहीतरी प्रयोग केला पाहिजे, हे कधी लक्षात आलं तुमच्या? लेबर प्रॉब्लेम प्लस वरून पडल्यानंतर जो आंबा खराब होतो आपण पिकू घातल्यानंतर, बरोबर आहे, तेव्हा आपल्या लक्षात आलं ही जी चूक झालेली आहे याला दुरुस्त करणं लागेल. त्याच्यामुळे नवीन जेव्हा बाग लावायचा, हे नुसतं एक बांधच आहे मध्ये, हा नवीन बाग आहे, हा जुना बाग आहे. हा पूर्ण म्हणजे आपण हाताने माल काढू शकतो पूर्ण. आपण पाहू बी शकता हे माल पूर्ण 20 दिवसापूर्वी काढून घेतलेला आहे पूर्णचे पूर्ण माल याच्यावरचा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर सरांनी आत्ता हा जो फरक सांगितलेला आहे तर हा फरक खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण की तुमचं लेबर आज खूप मिळत नाही, म्हणजे पैसे देऊन पण मजूर मिळत नाही, ते पण तुमच्या योग्य वेळेला जर भेटत नसेल तर तुमचं नुकसान उपयोग होत नाही, नुकसानी होणार. पण हा जर फरक तुमच्या लक्षात आला तर आपल्या मेहनतीची बचत होते, पैशांचीही बचत होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे नुकसान होते फळांचं तर ते होणार नाही. हां, आणि जे विरळणी करायला तुम्हाला शक्य होत नाही, एवढ्या मोठ्या झाडावर फळांची विरळणी करू शकत नाही करतायत, ह्याच्यावर विरळणी छोट्या झाडावरती आपण सहज करू शकतो, विरळणी हाताने करू शकतो. ओके सर, आता या बागेमध्ये किती झाडं आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारची व्हरायटी आपण लावलेली आहे?
सर हा भाग पूर्ण केशरचा आहे. पण परागीकरणासाठी याच्यामध्ये महाराजा, बजरंग, लालबाग, मल्लिका अशा एक 3-4 व्हरायट्या समविषम प्रमाण नरमादी फुलांची होण्यामुळं बागेमध्ये जे लागतं, जे एक विद्यापीठाचे शास्त्रज्ञ बी सांगत येतं, फळ रोपवाटिका तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत, त्याप्रमाणे आपण पाहू शकतात. तोतापुरी पण आहे, बजरंग पण आहे. हा बजरंग, हा बजरंग. याची खासियत तुम्हाला 1 किलोपासून 2 किलो, 2.25 किलोपर्यंत ह्याचं फळ होते. आता हे दुसऱ्या बहारामध्ये लागलेलं फळ आहे. आता हे साधारण 1.5 किलो वजनाचं फळ आहे. म्हणजे 1 किलोपासून तर 2.5 किलोच्या दरम्यान. अर्धा किलोचे बी होतात काही. अच्छा. पण 750 ग्रामचे होतात, 1 किलोचे. कारण सरासरीमध्ये सगळे 1 किलोचे किंवा सगळे 2-2 किलोचे नाही होत. एक सरासरीमध्ये जास्तीत जास्त आजपर्यंत जे वजन बघितलं तर 2 किलो 150 ग्रामचा भरला हे हायेस्ट. अच्छा, तुमच्याकडे म्हणजे? हा, इथं ते आता तुम्ही हे बी समोरासमोर जरी बघितला, बरोबर आहे, तुम्ही पाहू शकतात पूर्ण तळहातापेक्षा पण मोठा आहे, खूप साईज आहे. हां, तर हे परागीकरणासाठी आम्ही या बागेमध्ये लावलेलं आहे. जी की या बागेचं अंतर 8x12 तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. हा, बरोबर आहे. तर याच्यामध्ये हा लालबाग पण आहे, मल्लिका पण आहे. अच्छा. असे वेगवेगळ्या व्हरायटीचे. बजरंग हा मल्लिका आणि तो लालबाग. मल्लिकाचं काय वैशिष्ट्य आहे बरं सर नेमकं याचं? मल्लिकाचं वैशिष्ट्य बऱ्याच जणाला ऑरेंज फ्लेवर आवडतो. जसं हापूस खाणारे बरेचसे जण, बरोबर आहे, पूर्ण गोड आंबूस गोड लागतो त्यांना, तो आवडतो. म्हणजे खूप गोड पण नाही, आंबूस गोड. हा, थोडासा आंबट गोड किंवा आंबूस गोड म्हणल्यासारखं त्याची चव लागती. तसं ह्याचं ऑरेंज फ्लेवर आहे. अच्छा. हा, आणि हा लालबाग. एवढ्या सगळ्या आपल्याकडे व्हरायटी आहेत. आणि परागीकरणासाठी ह्या बागेमध्ये लावलेल्या आहेत, केशरच्या बागेत. त्या प्रत्येक बागेत गरजेच्याच असतात. हा, 10% सांगतात लावण्यासाठी, आपण 5% लावलेले आहेत. 10 ते 5% दरम्यान असलंच पाहिजे. हो, परागीकरणासाठी. शेतकरी मित्रांनो, माझ्या हातात आता हे 3 फळं आहेत. सर, हे कोणते फळं आहेत आणि कोणत्या जातीचे आहेत सांगा आम्हाला एकदा. हा हापूस आहे. हा हापूस? हा, म्हणजे कोकणात जो असतो तो हापूस? तो हापूस. अच्छा, बघू शकतात, हा हापूस. आणि हे बजरंग आहे. हा बजरंग आहे. आणि हा महाराजा आहे. हा महाराजा, नावाप्रमाणेच आहे महाराजा. हा, केशर बरोबरच इतर 30 व्हरायटी बागेमध्ये एक आंबा संकलन केलेलं आहे. याच्याबरोबर केशर क्वांटिटीमध्ये झाडं आहेत, पण 30 व्हरायटीचे 2-2, 3-3, 2-2, 3-3 झाडं, दशेरी, आम्रपाली, राजापुरी, तोतापुरी, घडेरा, काळा खोबरा, साखरगोळा, अशा नारळा, गोटी, आमट्या, असे खूप सारे जे जुने जे बुडत चाललेले वाण आहेत ते पण संकलन केलेले आहेत या पूर्ण बागेमध्ये. त्यांचं पण संकलन आहे आपल्याकडे? हो.